अधिवेशनामध्ये शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी वारी संदर्भामध्ये खळबळजनक दावा केला। यंदाच्या आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षलींचा शिरकाव झालाय आणि त्यांना तात्काळ रोखायला हवं असा मोठा दावा त्यांनी केला। अर्बन नक्षलवादासंदर्भात केलेल्या आरोपांचा तपास करून कारवाई करणार असं आश्वासनही त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय। वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे। हे सगळे प्रकार रोखले गेले पाहिजे, कारण लोकांचा बुद्धिभेद करणं, त्यांना देवापासून दूर नेणं किंवा हिंदू धर्मावरच आक्रमण करण्याचे हे प्रकार सुरू आहेत, तर शासनाने याच्यावर गंभीर दखल घ्यावी। इसकी जांच की जाएगी और आषाढ़ी वारी तो हमारी बहुत ही पंढरपुर की एक सब हमारे वारकरी संप्रदाय है जो हर साल लाखों की संख्या में जाते हैं, और ऐसे आषाढ़ी वारी में ऐसे कुछ लोग अगर सामाजिक तत्व अगर घुसे होंगे तो निश्चित रूप से उनकी जांच की जाएगी, कार्रवाई की जाएगी, बिल्कुल कार्रवाई की जाएगी। आणि अर्बन नक्षलवादासारख्या प्रवृत्ती पालखी सोहळ्याला बदनाम करण्यासाठी पुढे आणल्या जात आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अशी कसून चौकशी करावी आणि समाजात दुही पसरवणाऱ्या अशा प्रवृत्तींवर कारवाई करावी अशी मागणी संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे राणा महाराज वास्कर यांनी केली आहे। प्रत्येक जण आपापला इव्हेंट साजरा करण्यासाठी येतोय, परंतु त्या सगळ्यांना पोटात घेत वारकरी संप्रदाय पुढे चाललेला आहे। परंतु असं काही दर्शन घडू नये ज्याच्यामुळं वारकरी संप्रदायाला परंपरेला गालबोट लागेल, ह्याची सखोल चौकशी मात्र शासनानेही करावी आणि संपूर्ण वारकरी संप्रदायातल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा जागरूकतेनं ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन ह्याच्यावरती योग्य उपाययोजना करावी। आमची विनंती राहील, सखोल चौकशी करून तो दिंडी सोहळा बंद झाला पाहिजे। नाही झाला तर पुढच्या वर्षी जर तो दिंडी सोहळा दिसला तर आम्ही सर्व वारकरी जाऊन स्वतःहून तो दिंडी सोहळा बंद करणार आहोत। जर यायचं असेल तर वारकरी विषयात यात ज्ञानोबा तुकोबाचा गजर करतच पंढरपूरला यावं लागेल। दुसरं कुठलंही नाटक इथं पंढरपूर क्षेत्रामध्ये खपून घेतलं जाणार नाही। मनीषा कायंदेंच्या या वक्तव्यावरती मिटकरींनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। वारीच्या परंपरेला गालबोट लावण्याचं काम कृपा करून करू नये। संविधान हा आमचा श्वास आहे। जरी असा कायदा कुठे येत असेल तर कायद्याच्या बाजूला कायद्यात काय चुकीचं आहे, उद्या तुम्ही कोणालाही अटक करणार, कोणी जर पथनाट्याच्या माध्यमातून अवेअरनेस करणार असेल तर तुम्ही त्याला नक्षलवादी ठरवणार। हे सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलंय? हे आम्ही अजून जिवंत आहोत त्या सभागृहामध्ये। जे चुकीचं असेल त्याला बोलणं आमचं कर्तव्य आहे आणि मी वारकरी असल्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून माझ्यासारख्या वारकऱ्याला सुद्धा वेदना झालेल्या आहेत।